हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत सत्य गणपतीला, जे की आहे भोकर फाटा दाभाड येथील आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे। सो तिथे जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत। मागे पाहू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर दिसत आहे तुम्हाला। तर चला जाऊयात, मध्ये जाऊन दर्शन घेऊत गणपतीचे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभाड या गावात हे सत्य गणपतीचं मंदिर आहे आणि प्रत्येक देवस्थानाची एक वेगळी कथा असते, तशी ही सत्य गणपतीची सुद्धा आहे। आणि मराठवाड्यातील खूप प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून याला ओळखले जाते आणि नवसाला पावणारा हा गणपती अशी या सत्य गणपतीची ओळख आहे। सत्य गणपती मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते। 1993 साली याच पिंपळाखाली हे सत्य गणपतीचं मंदिर उभारण्यात आलं। तुम्ही जे मनात जे इच्छा बोललेली आहे ते तुमचं काम भरपूरच होणार आणि नवसाला पावणारा आहे। तुमचं कोणतंही काम राहू द्या। अनेक समजा मला नांदेड, आपल्या यवतमाळ, अकोला, वाशिम, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, इकडं निजामाबाद, इथून माणसं सुद्धा या गणपतीला येतात। आणि नवसाला पावणारा गणपती जे तुमची इच्छा आहे हे नवसाला बिलकुल 100% तुम्हाला पावणारा गणपती आहे। आणि दुसरी गोष्ट, हे तुम्हाला पिंपळाचं पान दिसणार आणि एक वडाचं पान दिसणार। खांदा तुम्हाला एकच, आता पानं दोन, तिथून तिकडे वरच्यावर इथे लिंबाचा फाटा फुटले वरच्यावर। हे असं झाड आपला तुळजाभवानीला नाही, माहूरला नाही, पंढरपूरला नाही, जेजुरीला नाही, तंदीला झाड नाही। एक झाड म्हणजे ऋषीचा एक अवतार आहे। बघा, हे आता तुम्हाला एकच दिसणार। आणि रविवारी आणि मंगळवारी, गुरुवारी कमीत कमी म्हणलं तर 5,000, 2,500, 3,500 पब्लिक आल्याशिवाय राहतच। दर चौथीला कमीत कमी म्हणलं तर 1,00,000 पब्लिक सरासरी। काही माणसं नांदेडून, बारड हे पायानेच येतात, बाळापूर, हदगाव, अर्धापूर, इकडून वसमतीहून हे पायाने येतात। एवढा नवसाला पावणारा गणपती। ज्या माणसाला लेकरूबाळ नसेल त्यानं नवस बोलून नारळ इथं बांधून गेलं तर त्याचं 100% काम झालं म्हणून समजायचं। ज्या माणसाला कोणत्या नोकरीची अडचण असेल त्यानं नवस बोलला 5 वाऱ्या केलं तर त्याचं 100% काम झालं म्हणून समजायचं। दुसरी गोष्ट, ज्या माणसाला कोण्या संसाराला दस नसेल, कोणती हापापी असेल, कोणती गरमान असतील, ते तिथे सत्य गणपतीला नवस बोलून या झाडाला परदेशाला 5 घालून त्याच्या मागाली सरळ गरमान पुरे जाणार आणि व्यवस्थित त्याचा संसार चालणार। कोणाचं नवरा बायकोचं जर वांदा असेल, त्याचं जर हे असेल तर त्या नवसाला नवस बोलला तर त्याचा सुद्धा संसार सुखाचा चालणार। असं हे सत्य गणपती आहे। हे चिंतामणी, हे जे आपली चिंता जे आपले
हरविणार आहे. आपल्या मागं काही चिंता असत नाही, काही माणसाला झोप लागत नसत, काही माणसाला चंद्री कोणाला अन्न जात नसत, काच्या जीव लागत नसत, तर हे असा चिंतामणी ही आपल्याला सोयी उजीकडे फिरला की आपल्याला उजी घडी लागली म्हणून समजायचं असं. हे असं म्हणजे आपल्या मागली चिंता हरली हे असं.